नमस्कार, मी निर्भीड पत्रकार संघातून प्रदीप रघुनाथ मेस्त्री तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. काही वर्षांपूर्वी लोकांचं असं मत होतं की राजकारणात जायचं आहे तर शिक्षणाची गरज काय. एखादा विद्यार्थी शिक्षणाचा कंटाळा करत असेल तर त्याचे पालक त्याला सहज बोलून जायचे, तुला शिक्षणात रस नाही आहे ना, तू राजकारणात जा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की राजकारणात जायचं तर शिक्षणाची गरज नाही. तेव्हाचे पुढारी कदाचित शिक्षण त्यांनी कमी घेतलं असेल पण त्यांचा राजकारणाचा अभ्यास गाढा होता. पण आताचं चित्र वेगळं आपल्याला बघायला मिळतं. आता वेगवेगळ्या क्षेत्रात पदवी घेऊन लोक राजकारणात येतात. आज अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अमेरिकेत जाऊन ज्यांनी पायलटची पदवी घेऊन मोठमोठ्या ऑफर्स सुद्धा धुडकावून लावून त्यांनी राजकारणात सहज प्रवेश केला. वयाच्या 22व्या वर्षी अपक्ष राहून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून सुद्धा आले. पुलगाव बदलापूर येथील कॅप्टन आशिष दामले सर यांना आज आपण भेटणार. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. नमस्कार साहेब. नमस्कार. मी तुमच्याबद्दल पहिल्यांदा जेव्हा वाचलं किंवा मला ऐकलं जे कॅप्टन झाल्यानंतर तुम्ही राजकारणात प्रवेश केला, म्हणजे मला एखादं खूप कुतूहल होतं की बरेच असे की डिग्री घेऊन राजकारणात आजकाल येतात, पण डॉक्टर इंजिनियर पर्यंत मी ऐकलं होतं, पण कॅप्टन पदावरचा माणूस की पायलट झाल्यानंतर सुद्धा राजकारणात एखादी व्यक्ती येते. ते खूप कौतुक वाटलं त्या गोष्टीचं आणि मला ते वाटलं होतं की कधी एकदा आपली भेट होते आणि तुमच्याशी बोलायला मिळते. तो आज योग आला, तुम्ही तो वेळ दिला चर्चा करायला, त्यासाठी खरंच तुमचे खूप आभार. पहिला प्रश्न मला तोच विचारायचा आहे की अमेरिकेत जाऊन तुम्ही जी डिग्री घेतली पायलटची, पण त्याच्यानंतर तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं आणि वयाच्या 22व्या वर्षी तुम्ही जो असा काही डिसिजन घेतला की म्हणजे तो जो आत्मविश्वास होता तो कसा काय एवढा आला की राजकारणात येऊन तुम्हाला काहीतरी लोकांसाठी कार्य करायचं? त्याचं कारण हे आहे की मी लहानपणीपासूनच राजीव गांधींशी खूप इन्स्पायर्ड होतो आणि आपण जर पाहिलं तर राजीव गांधी सुद्धा एक पायलट टर्न इनटू पॉलिटिशियन होते. साधारणतः त्या यंग एज मध्ये जेव्हा माणूस 20, 21, 22 मध्ये असतो आणि जो परदेशात, मग कुठलाही देश असो, लंडनला असला, अमेरिकेत असला, रशियाला असला, न्यूझीलंडला असला, तरी त्याला असं वाटत असतं की मी माझ्या मायभूमीसाठी, माझ्या देशासाठी आणि माझ्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्या वेळेस तिथून कायम कधी सुट्टीवर आलो, इथे एखादं फंक्शन असलं, माझ्या ट्रेनिंगच्या दरम्यान ज्या वेळेस मी इथे परत यायचो, त्यावेळेस मित्रांमध्ये, साधारणतः रिक्षामध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये ही चर्चा असायची की सिस्टम हे बदललं पाहिजे, चांगल्या लोकांनी सिस्टम मध्ये आलं पाहिजे, सिस्टम हे पारदर्शक हवं आणि त्यातले ब्युरोक्रॅट्स आणि राज्यकर्ते म्हणजे पॉलिटिशियन्स हे चांगले हवेत, तर आपण एक चांगला देश घडवू शकू, तर आपण एक चांगलं राज्य घडवू शकू. आणि हे सगळं होत असताना बॅक ऑफ द माइंड मला कायम असं वाटायचं की आपण इथे येऊन जे आपल्याला पाहिजे, म्हणजे आपण एक कमर्शियल पायलटचं लायसन्स घेतलेलं आहे, आपण फ्लाय करतोय, आपल्याला चांगले पैसे मिळत आहेत, पण त्यासोबतच ही कमी सारखी जाणवायची. त्या एज मध्ये साधारणतः माणूस रंगदे बसंती बघून, स्वदेश बघून एवढा इन्स्पायर्ड असतो आणि त्याला वाटत असतं की हे सगळं करत असताना आपण पैसे कमवतो, दॅट इज अ डिफरंट थिंग. आपल्याला तिथलं लाईफस्टाईल खूप चांगलं आहे, तेही अनेक तरुणांना भावतं, परंतु हे सगळं करत असताना आपल्या देशासाठी काहीतरी करायचं ही ओढ आणि ही खतखत माझ्या मनात कायम होती. आणि ते बॅक ऑफ द माइंड राजीव गांधींनी जे केलं होतं तसं आपलं काहीतरी व्यक्तिमत्व असावं हे बॅक ऑफ द माइंड असल्यामुळे, सुट्टीत इथे आल्यावर इथे हा निर्णय घेतला की आपण जर सिस्टम मध्ये गेलं तरच आपण काहीतरी करू शकतो. कारण की मी लहानपणापासून ज्या मित्रांच्यात खेळलो, ज्या इथे कॉलेज लाईफ बघितलं, त्यांच्यासोबत असताना वेगवेगळ्या ग्रुप सोबत, तर हीच एक गोष्ट कायम सगळ्यांच्या तोंडात असायची की कसं होईल देशाचं, एवढं करप्शन आहे, चांगले लीडर्स पाहिजे, यंग पॉलिटिशियन्स पाहिजे, किंवा जनरली आजही जर एक 5-6 तरुण एकत्र भेटले तर हेच म्हणतात अरे सगळे पॉलिटिशियन्स 60+ आहेत, मग यंगस्टर्स काय येत नाही. तर मला वाटतं एक अपवाद म्हणून 22व्या वर्षी सुद्धा राजकारणात, समाजकारणात येऊन आपण काहीतरी पॉझिटिव्ह करू शकतो. एक वेगळं आपला एक क्रायटेरिया सेट करून एक
प्रिन्सिपल्स तत्वाचं राजकारण करून 22व्या वर्षाचा तरुण सुद्धा इथे करू शकतो हे दाखवून देणं हे त्याच्या मागचं कारण. निर्णय खरंच ते धाडसी निर्णय होता तो, आणि सोपं नाहीये की एक रॉयल लाईफ तुम्ही सहज ते सोडून दिलेत आणि तुम्ही लोकांमध्ये येऊन ते हे समाजकार्य सुरू केलेत. म्हणजे त्या निर्णयाचं खरंच स्वागत आहे, कौतुक आहे या गोष्टीचं. साहेब, तुम्ही स्वतः उच्च शिक्षण घेतलं, त्यामुळे शिक्षणाबद्दलचं महत्व तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार म्हणा. तर तुम्ही आताच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी एक इकडे बदलापूरमध्ये शारदा वाचनालय सुरू केले, शारदा अभ्यासिका सुरू केली. तर त्याबद्दल थोडक्यात सांगितलं तर बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की वाचाल तर वाचाल, आणि त्यांचं पुस्तकांविषयीचं प्रेम हे संपूर्ण जगाला ज्ञात आहे. आणि मला खऱ्या अर्थाने वाटतं की बदलापूरमध्ये काम करत असताना जर आपण बघितलं तर विलेपार्ले झाले, डोंबिवली झालं, त्याच्यानंतर महाराष्ट्रात कुठलं कल्चरल सिटीचं नाव येतं तर ते बदलापूरचं. आणि त्या बदलापूर शहराची धार किंवा त्या कल्चरल सिटीची धार वाढवण्यासाठी जेवढे जास्त सामाजिक ऍक्टिव्हिटीज असतील, जेवढे जास्त ग्रंथालय असतील, नाट्यगृह असेल, इथली वाचन संस्कृती कशी वाढेल, इथली संस्कृती कशी आपल्याला जपता येईल, इथल्या तरुणांच्या कलागुणांना आपल्याला कसा वाव देता येईल, एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर होत्या. जेव्हा मी 22व्या वर्षी निवडून आलो त्यावेळेस मी लोकांना हे पटवून दिलं की एका कॉर्पोरेटरचं काम हे फक्त गटर, रस्ता, लाईट पोल हे नाहीये. ते तर आहेच, म्हणजे ते तर करायलाच पाहिजे, दॅट इज म्हणजे ते असलंच पाहिजे. पण त्याच्यासोबत काहीतरी विजन असं पाहिजे की एक मोठी लायब्ररी. आज बदलापूर मधले अनेक विद्यार्थी आहेत, मला स्वतःला सांगायला अभिमान वाटतो की आमचं साहित्य गौरव जे ग्रंथालय आहे तिथे 1.5 लाख पुस्तक आहेत. अरे बापरे, 1.5 लाख पुस्तक आहेत. साधारण 10,000 स्क्वेअर फीटची ती वास्तू आहे. आणि महाराष्ट्रच नाही तर देशभरातून लोक ती वास्तू पाहण्यासाठी येतात. आणि अभिमान या गोष्टीचा आहे की आज बदलापूर मधले अनेक सेल्स टॅक्स ऑफिसर्स, अनेक तहसीलदार, अनेक तलाठी, अनेक तुमचं ह्याचं अनेक अधिकारी, आणि तेवढंच नाही तर जज ची परीक्षा पास झालेला विद्यार्थी सुद्धा अच्छा हे त्या लायब्ररी मधून आहे. प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थी तिथे येऊन अभ्यास करतात असं थोडक्यात. अगदी. आणि मी ज्या वेळेस आता महाराष्ट्रभर फिरत असतो त्यावेळेस एकदा पाचोऱ्याला मी गेलो होतो जळगावच्या जवळ, आणि तिथे गेल्यानंतर तिथला जो तलाठी होता तो येऊन मला भेटला आणि त्याने मला सांगितलं की मी तुमच्या लायब्ररीचा विद्यार्थी. तर अशा पद्धतीने जेव्हा बदलापूरची ही तरुणाई चांगले अधिकारी म्हणून त्या ठिकाणी असतील, चांगले डान्सर्स म्हणून असतील, चांगले डॉक्टर्स म्हणून असतील, चांगले इंजिनियर्स म्हणून असतील, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकू की वी आर प्राऊड टू बी फ्रॉम दिस सिटी. तर त्या उद्देशाने ते सुरुवातीच्या काळात जेव्हा मी निवडून आलो तेव्हा शारदा अभ्यासिका एक छोटी 2 बेडरूम हॉल किचन फ्लॅट मध्ये आम्ही सुरू केली. आज त्याचा विस्तार करत 2 लायब्ररी झालेल्या आहेत. एक दत्त चौकात आहे आणि एक जी आहे ती आपण साहित्य गौरव ग्रंथालय जी 10,000 स्क्वेअर फीटची आहे. दररोज तिथे 150 ते 200 विद्यार्थी असतात. स्पर्धा परीक्षांची सगळी पुस्तकं तिथे अवेलेबल आहेत. आणि तेवढंच नाही तर अपग्रेड आजकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डिजिटल वर्ल्ड आहे, तर किंडल सुद्धा अवेलेबल आहे. जे पुस्तक पाहिजे ते तो विद्यार्थी त्या ठिकाणी डाउनलोड करतो आणि त्याचं ज्ञान ते वाचन करतो. तर अशा पद्धतीने आपल्या तरुणाईसाठी, आणि कर्जत पासून जर आपण पाहिलं ठाण्यापर्यंत, तर अशी सुसज्ज लायब्ररी नाहीच आहे जिथे सगळे स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, इतर पुस्तकं ही एका ठिकाणी अवेलेबल होतील. तर त्या उद्देशाने ह्याची सुरुवात केली आणि मला अभिमान आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि बदलापूरकरांचा की त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि बदलापूरचं नाव एका वेगळ्या एक रोल मॉडेल बनवण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे आणि मी ते करण्यात यशस्वी झालो. चांगलंच आहे. गेल्या काही वर्षात आपण बघितलंच की बदलापूरमध्ये खूप आमच्या साधारण चर्चेत पण असं असतं की बदलापूरमध्ये खूपच डेव्हलप झाली सिटी ती म्हणून या काही वर्षामध्ये. एक्झॅक्टली. ते डेव्हलप होत असताना सुद्धा त्याला एक कल्चरल सिटी म्हणून एक बदलापूरमध्ये जायचं तर आजकाल लोक ह्या गोष्टीचा उल्लेख करतात की आपण ती लायब्ररी बघायला जाऊ. आणि आता पुढच्या काळात काही दिवसाने आम्ही बुक टुरिझम सुद्धा सुरू करणार.
म्हणजे एखाद्या डोंबिवलीच्या व्यक्तीला लायब्ररी बघायला यायचं तर तिथे गाडी पाठवायची, एक 10 जणांचा ग्रुप करायचा, त्यांना घेऊन यायचं लायब्ररीचा सगळा भाग. कारण त्या लायब्ररीमध्ये फिरण्यासाठी आणि संपूर्ण पाहण्यासाठीच तुम्हाला 3 ते 4 तास लागतील. अरे वा. तर अशा पद्धतीने लायब्ररी कन्सेप्ट, बुक टुरिझम अशा पद्धतीचा एक कन्सेप्ट सुरू करून वेगवेगळ्या क्षेत्रातला ज्यांना पुस्तकांची आवड आहे अशा लोकांना त्या ठिकाणी आणून सोडण्याची व्यवस्था देखील आम्ही सुरू करतो. छान. तुमचं एक ब्रीद वाक्य आहे की चला बदल घडवूया, युवराज आणूया. युवराज प्रतिष्ठान बद्दल मला माहिती हवी होती. म्हणजे ही संकल्पना कशा प्रकारे डोक्यात आली आणि किती साली ऍक्च्युली युवराज प्रतिष्ठान त्याची स्थापना? युवराज प्रतिष्ठानची स्थापना 2011 मध्ये सुरू झाली आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की एक माइंडसेट सगळ्यांच्या मनात आपल्या इथे अनफॉर्च्युनेटली बसवलं गेलंय की राजकारणात यायचं तर तुम्ही 35-40 प्लस असलं तरच तुम्ही राजकारणात आणि समाजकारणात येऊ शकतो. इनफॅक्ट ज्यांच्या घरी वारसा असतो त्यांची मुलं सुद्धा राजकारणात 35 नंतर येतात. तिथपर्यंत त्यांचं सगळं एज्युकेशनल सेटअप असतो, त्याच्यानंतर काही जॉब करून किंवा या सगळ्या गोष्टी नंतर ते या फील्डमध्ये येतात. पण हल्ली काय झालंय, हे जग 2020च आहे आणि म्हणजे जे लहान असताना म्हणजे जे 5-6 वर्षाची मुलं मागच्या पिढीतले ज्यांना तेवढं नॉलेज नव्हतं, पण आत्ताच्या मुलांना 5व्या-6व्या वर्षी तेवढं नॉलेज ग्रास्प करतायत. जे शिक्षण किंवा जो अभ्यास आपण 8वीत करायचो ते आता 4थीत करतायत. ग्रास्पिंग पॉवर आताची खूप चांगली आहे, वाढलेली. तर मला असं वाटायचं कायम की हे सगळं यंगस्टर्सनी कुठेतरी 25शीत म्हणजे आपण कॅटेगरी तर सेट केली की तुम्हाला इलेक्शनला उभं राहायचं असेल जर विधानसभेच्या लोकसभेला तर तुमचं वय 25 पाहिजे. पण ऍक्च्युली 25, 26, 27, 28 वर्षाची किती उमेदवार असतात? नाहीच आहे, बघायलाच मिळत नाही. तर ती एक जे माइंडसेट आहे की 35 नंतर 40 नंतर राजकारणात ऍक्टिव्हली यायचं, हे कुठेतरी स्टॉप करून युवा राज म्हणजे तरुणांचं युवांचं राज अशा पद्धतीची ती एक संकल्पना होती. त्या माध्यमातून अनेक उपक्रम त्या ठिकाणी आम्ही केले जे खऱ्या अर्थाने मग ते क्लायमेट चेंजवर असेल, वृक्षारोपण असेल, त्याच्या संदर्भातले काही लेक्चर्स असेल, तरुणांना भेडसावणारे प्रश्न काय आहेत. तर अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये नैराश्य, सुसाईडचे अटेम्प्ट्स, त्याच्याविषयी काउन्सिलिंगचे कार्यक्रम, मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर त्यांना व्यसनाधीनता, त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या रॅलीजचं आयोजन, सलाम मुंबई फाउंडेशनशी आम्ही त्या ठिकाणी टायअप केलं, त्यांचे वेगवेगळे सेमिनार्स, त्यांचे मुलांशी इंटरॅक्शन. एका तर रॅलीमध्ये एक अनुभव असा आहे मला की एक साधारणतः 7-8 वर्षाची मुलगी रॅली चालली होती आणि आम्ही फ्रेंडशिप डे निमित्त एक अँटी टोबॅको रॅली ठेवली होती आणि एक व्यक्ती होता एका कारमध्ये आणि त्याने हात बाहेर काढलेला होता आणि त्याच्या हातात सिगरेट होती. त्या चिमुकलीने जाऊन त्यांच्या हाताला ते फ्रेंडशिप बँड बांधलं. साधारणतः 8 ते 9 महिन्यांनी तो माणूस मला भेटला आणि मला म्हटला की मला एवढी लाज वाटली त्याच्यानंतर मी आजपर्यंत सिगरेटला हात नाही. तर अशा पद्धतीचे ज्या वेळेस जे आपण करतो त्याची दखल घेतली जाते किंवा आपल्याला कळतं की आपल्यामुळे काहीतरी चेंज होतोय, बदल होतोय, त्यावेळेस आपल्याला सुद्धा वाटतं की मी जे करतोय आय एम इन द राईट डायरेक्शन, आय एम ऑन द राईट वे. एक माणूस जरी बदलताना दिसला तरी बरं वाटतं आपल्याला की आपल्यामुळे त्याच्यामध्ये बदल दिसतोय. एक्झॅक्ट. आणि त्याच्यासोबत युवा पुरस्कार म्हणजे आज बदलापूरमध्ये जे टॅलेंट आहे, नाव घ्यायचीच झाली तर अनेक होते. म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी खेळलेला रोहन राजे, जगभरात जात असलेले ज्यांचे आर्टिस्ट असे सचिन जोवाटकर, खूप चांगले सचिन जोवाटकर, येस, खूप चांगले कोरिओग्राफर असं सागर चेनवनकर, खूप चांगले वादक असे सौरभ पैठणकर, पेटी वाजवणारे, खूप चांगले कलाकार असे धोत्रे, स्वप्नील धोत्रे. हे सगळं आपल्या बदलापूरमध्ये प्रत्येक क्षेत्रातले असे यंगस्टर्स आहेत ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात नाव केलेलं आहे. त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी चांगले डॉक्टर्स आहेत, यंग डॉक्टर्स आहेत, यंग इंजिनियर्स आहेत, यंग सायंटिस्ट आहेत, यंग अधिकारी आहेत. तर ह्यांना कुठेतरी प्राऊड फील त्यांना व्हावं
यासाठी आम्ही युवा पुरस्काराची सुरुवात केली. बदलापूरमध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात नाव केलेलं आहे, युवा राजच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दरवर्षी होतो. आणि अशा वेगवेगळ्या म्हणजे सामाजिक असेल, वेदरवर असेल, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स असतील, क्लीनलीनेस ड्राईव्ह असतील. आता परवाच दसरा झाला. दरवर्षी गेल्या 16 वर्षापासून सातत्याने दसऱ्याला माझे सगळे सहकारी हे रात्रभर जागून त्या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर रांगोळी काढतात. अरे वा. त्याच्या मागचं आयडिया ही एकच आहे की दसरा आपला सण आहे आणि ज्या वेळेस तो माणूस उठतो आणि बाहेर जातो त्यावेळेस संपूर्ण रांगोळी आणि फुलांचं सजावट केलेली असते. त्याला एवढं प्रसन्न वाटतं की खरंच काहीतरी आज आहे. आणि आपल्यात म्हणतो की आपण दसऱ्याला आपलं घर स्वच्छ ठेवतो, घर सजवतो, पण ही कन्सेप्ट सगळ्यांनी सुरू केली पाहिजे की ऍज अ लोकप्रतिनिधी माझं घर हे माझं शहर आहे. त्याच्यामुळे माझं शहर मी स्वच्छ ठेवलं पाहिजे, सजवलं पाहिजे. फक्त घरच नाही तर हे संपूर्ण शहर माझं घर आहे. त्या कन्सेप्टने हे सुरू करण्यात आलं. तर अशा वेगवेगळ्या अँगल्सनी युवाराज प्रतिष्ठानचं काम. सर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि युवाराज प्रतिष्ठान याच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच महिलांना, तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले. तरुणांना सुद्धा स्वयंरोजगार सुद्धा त्याची संधी तुम्ही दिली. तर राजकारण करता करता हे समाजकारण म्हणजे हे याचा समतोल तुम्ही कसं काय सगळं साधता? खरं तर मला असं वाटतं की राजकारणाचा वापर किंवा जी काही ती ताकद आहे त्याचा उपयोग हा सामाजिक कामासाठीच झाला पाहिजे. आणि म्हणून जास्तीत जास्त ज्या वेळेस सामाजिक उपक्रम होतील तसं समाज प्रगल्भ होत जातो. मी त्या माध्यमातून तुम्हाला एकच उदाहरण देईन. मागे आम्ही विज्ञान गंगाची सिरीज सुरू केली, सायन्स रिलेटेड सगळं. आता तुम्हाला माहिती आहे की अनेक विद्यार्थी असतात, इव्हन इंजिनियर्स आणि सगळे, त्यांना विज्ञानाची खूप आवड असते. तर वेगवेगळ्या विषयांवर विज्ञान गंगाचे एपिसोड्स आम्ही घेतले की सोलार सिस्टम कसं चालतं किंवा आपलं ऑर्बिट कसं चालतं, अशा लहान सहान गोष्टी, रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काय उपयोग आहेत आणि ते कशा पद्धतीने त्याचं केलं जातं, त्या फील्ड मधला एखादा तज्ञ सायंटिस्ट बोलून त्या गोष्टीवर व्याख्यान ठेवणं. तर असे कार्यक्रम खूप महत्वाचे होते. आणि तुम्ही जे म्हटलात की हाताला काम देण्याचं काम, हे खरंच गरज आहे. कोविड नंतर आपण पाहिलं तर अनेक महिलांना, तरुणांना नोकऱ्या नव्हत्या. अनेकांची अत्यंत वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. आणि अशा वेळेला त्या महिलांना ट्रेनिंग देऊन आम्ही अनेक कॅम्प्स केले, आम्ही अनेक त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतल्या. म्हणजे अगदी शिलाई मशीनचे कोर्सेस असू दे, ब्युटी पार्लरचे कोर्सेस असू दे, अगरबत्ती बनवणं असेल, कॅन्डल बनवणं असेल, डिटर्जंट पावडर बनवणं असेल, साबण बनवणं असेल, पेपर बॅग बनवणं असेल, त्याच्यानंतर कपड्याची पिशवी बनवणं असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांचे प्रोडक्ट्स लोकल मार्केटमध्ये कसे विकले जातील आणि त्यांच्या हाताला काम मिळेल यासाठी आमचा प्रयत्न होता. आणि त्यात सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने यश मिळालं. त्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, त्यांनी अशा वेगवेगळ्या माध्यमातून अनेक स्टार्टअप्स उभे केले आणि ब्युटी पार्लरचे सुद्धा अनेक ठिकाणी स्वतःची दुकानं सुरू करून त्यांना त्याच्यात पण मोठा फायदा झाला. तर बेसिकली महिला वर्ग आणि तरुणांसाठी खूप मोठ्या प्रमाणात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि युवराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सलाम मुंबई फाउंडेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ह्याच्या माध्यमातून बदलापूरमध्ये युवराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काम केलं. पण बाकी संपूर्ण महाराष्ट्रात हे सलाम मुंबई फाउंडेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान याच्या माध्यमातून अँटी टोबॅको अवेअरनेसचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केले, ज्याचा कोऑर्डिनेटर मी स्वतः होतो. तर मला वाटतं हे जे काही आपलं बेसिक आहे ते समाजाला अपलिफ्ट करणं आणि त्यांना अपेक्षित असं काम लायब्ररी करणं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात झाडं लावली पाहिजेत, नुसती लावली नाही पाहिजे, तर त्याला झाडं वाढतायत की नाही, त्याचं काय चालू आहे, त्याचं संगोपन केलं पाहिजे, त्या विषयीचं असेल. तरुणांना प्रोत्साहन देणं असेल, त्याच्यानंतर महिलांच्या हाताला काम मिळायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणं असेल. अशा वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सनी सामाजिक कार्य जेव्हा घडतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की लोकांना अपेक्षित असं आपण काम केलेलं आहे. नाहीतर ही जी काय आयडिओलॉजी, ही माइंडसेट आहे की नगरसेवक म्हटलं की इथे साफसफाई झाली नाही, इथे रस्त्याला खड्डा पडलाय, इथे गटार तुटलेला आहे,
इथे स्ट्रीट लाईट बंद आहे, ह्याच्या पलीकडे जाणार कधी आपण? बरोबर आहे. जेव्हा तुम्ही निवडून देता तेव्हा तुम्ही हे विचारा की काय केलं लोकांसाठी, किती लोकांना ट्रेनिंग दिलं, किती लोकांना त्यांच्या हाताला काम दिलं, आपल्या पायावर किती तरुणांना उभं केलं, कशा पद्धतीने काय लायब्ररी डेव्हलप केली, लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत. म्हणजे कोविडच्या काळामध्ये लोकांना अगदी घरात रेशन नव्हतं अशी परिस्थिती झाली होती. हो, हो, हो. अशा वेळेला कुठेतरी सामाजिक भान आमच्यासारख्यांनी नाही जपलं तर मग उपयोग काय? आणि आपण जेव्हा म्हणतो की आपला देश सुपर पॉवर होणार आहे, पण त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तर प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यासारखे आणि अजून तरुण ज्या वेळेस पुढे येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणू की इंडिया विल बी अ डेव्हलप्ड कंट्री. खूप कमी लोक आहेत राजकारणात असे, ते सहसा भेटच होत नाही त्यांची. तुम्ही येऊन लोकांमध्ये राहून हे सगळं करताय, हे खूपच कौतुकास्पद आहे. शारदा वाचनालय, शारदा अभ्यासिका, शारदा जेनेरिक औषधं आणि शारदा पिठाची गिरणी असे बरेच उद्योग तुम्ही सुरू केले. म्हणजे समाज कार्याची जी काय प्रेरणा आहे ती कोणाकडून तुम्हाला मिळाली? माझं म्हणजे मी जेव्हा वाचन केलं तर मला असं वाटलं की तुम्ही तुमच्या आईंच्याच नावाने ते चालू केलं, पण नंतर मला कळलं की नाही, ते एक सरस्वतीच तुम्ही हे दिलेलं. मला असं वाटलेलं तेच आहे, पण काहीतरी म्हणून विचारतो की प्रेरणा मग कुठून मिळाली ही सर्व? खरं तर आईनीच सुरुवातीपासून समाजकारणात ते घरी ऑलरेडी रुजलेलं होतं. सामाजिक उपक्रम आजही माझी आई करते आणि महिलांच्या प्रती जे काय काम आहे त्याची सुरुवात माझ्या आईपासून झाली. पुढच्या काळात मी ती चालू ठेवली आणि आदरणीय अजितदादा पवार त्यांची काम करण्याची पद्धत आणि अगदी मला बेधडकपणे बोलायला हरकत नाही, पण अनेक नेते, अनेक मंत्री आपण जर त्यांच्याकडे गेलो, मी ऍज अ पायलट जो तिथून आल्यानंतर इथल्या एक गोष्ट, म्हणजे अशी हजारो गोष्टी आहेत, पण एक गोष्ट अशी जी अगदी मनाला त्या ठिकाणी स्पर्श करून जाते ती तुम्हाला सांगतो की मी अनेक नेते बघितले, अनेक पुढारी बघितले, ज्यांच्याकडे त्यांच्या केबिन मध्ये, त्यांच्या अँटी चेंबर मध्ये अनेक अधिकारी असतात, अनेक बिझनेसमॅन असतात, त्यांना त्यांच्या भेटीगाठी सुरू असतात, परंतु सर्वसाधारण एखादा कामगार, नाका कामगार सुद्धा ज्या वेळेस आदरणीय अजितदादांकडे जातो त्यावेळेस त्याचं काम सुद्धा होतं. तर एवढा उपमुख्यमंत्री या पदाचा माणूस एखाद्या नाका कामगारासाठी पण त्याचा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे जेवढा एका उद्योजकाचा आहे. हे भान ज्या वेळेस आपल्याला हे जेव्हा कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपलं कुठेतरी सामाजिक कुठेतरी आपण वाटचाल ही योग्य दिशेने करतोय असं मला वाटतं. म्हणून ते लोकांच्या मनात, अशी माणसं लोकांच्या मनात असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तिथून आल्यानंतर हे बघणं, म्हणजे अनेक नेते बघणं आणि त्यांची कामाची पद्धत की बघतो, प्रयत्न करतो, सांगतो आणि फोन उचलून तातडीने आदेश देणं की ह्याच्यावर अन्याय झालाय, ह्याला न्याय मिळाला पाहिजे. ते बघून असं वाटतं की मग मी का नाही याच्यात, मी का नाही उतरलं पाहिजे. आणि मी तुम्हाला म्हणूनच सांगतो की ज्या वेळेस मी उपनगराध्यक्ष होतो, आपल्याला माहित असेल की बीएसयूपीचा प्रश्न हा खूप बदलापूरमध्ये गाजला होता आणि त्यावेळेस ते बीएसयूपी योजनेत म्हाडा कॉलनीमध्ये राहणारे सुद्धा साधारणतः 65 ते 70% हे नाका कामगार आहेत. आणि ते ज्या वेळेस मला भेटायला त्या पालिकेत यायचे त्यावेळेस त्यांच्यासाठी दरवाजे उघडे असायचे की तुम्ही या, तुमच्या हक्काची घरं, तुमच्या कागदपत्रांची पूर्तता असेल, तुम्ही योग्य ह्याच्यात बसत असाल तर तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे. मग तुम्ही इथे यायचं नाही, तुम्हाला पालिकेत एंट्री असं नाही. सर्वसामान्य कोणालाही तुम्ही ज्या वेळेस लोकप्रतिनिधी होता त्यावेळेस जनतेला तुम्ही त्यांच्या प्रती तुमची कृतज्ञता ही हवीच. पुढचा एक प्रश्न असा आहे की टाईल्स किचन जे काय आहे ती कॉन्सेप्ट, म्हणजे तुम्ही रोजगार सर्वांना मिळवून दिलात वगैरे, आता हा मी याच्यावर स्वतः म्हणजे माझं असं मत झालं की हा रोजगाराचा प्रश्न हे याच्यात मला कुठे दिसलेलं नाही की हे अन्नदान एक प्रकारे मला जाणवलं की 10 रुपयात पोटभर जेवण ही कॉन्सेप्ट नाही कुठे बघायला मिळते. आणि हे कसं काय शक्य झालं तुमच्या? तुम्ही
फंडही कोणी तिथे देत नाहीये किंवा तुम्ही सगळं स्वतःच ते करताय. नाही, आत्ताच्या घडीला आम्ही शासनाचं त्याला अनुदान घेतो, अच्छा. ही वस्तुस्थिती आहे. परंतु मी ही सुरुवात 2018ला केली अच्छा. आणि त्यावेळेस अनेक वेळा आपण वाचलं असेल की अम्मास कॅन्टीन तमिळनाडू मधलं किंवा आम आदमी किचन, हा. अशा पद्धतीचे कन्सेप्ट हे संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले होते. आणि मी ठरवलं की आपण पण असं काहीतरी बदलापूरमध्ये का होईना पण आपण आपल्या पद्धतीने ही सुरुवात करायची. आणि मी पैसे जमा करत गेलो. म्हणजे ही कन्सेप्ट साधारण 2016ला माझ्या डोक्यात आली आणि मी सगळं काढलं की दररोज जर 200 लोक जेवली आणि ज्या पद्धतीने तिथे घेतात तसं जर 10 रुपये आपण घेतले तर 10 रुपयात पोळी भाजी डाळ भात लोणचं सर्व कम्प्लिटली आणि चांगल्या क्वालिटीचं. म्हणजे कोणीही नाव ठेवू शकणार नाही. म्हणजे चांगला माणूस, एखादा माणूस 4 व्हीलर मध्ये येऊन सुद्धा तिथे जेवला पाहिजे आणि एखादा गरीब माणूस सुद्धा त्याला जेवता आला पाहिजे, अशा पद्धतीची ती क्वालिटी पाहिजे. तर 2016 पासून मी त्याचं वर्किंग सुरू केलं की आपल्याला किती गहू लागेल महिन्याला, आपल्याला किती तांदूळ लागतील, आपल्याला किती तेल लागेल. कारण गहू, तेल आणि डाळ हे सगळ्यात त्याच्यातले मेन इन्ग्रेडियंट्स होते, त्याचे रेट्स खूप आहेत. आणि ते केल्यानंतर मग इतर गोष्टी चालण्यासारख्या होत्या. साधारणतः 2 वर्षाची प्लॅनिंग ही आम्ही 2017च्या अखेरीस पूर्ण झाली. की 2018, 19, 20 पर्यंत आपण कोणीही काही दिलं नाही तरी पण आपण 3 वर्ष चालू शकू अशा पद्धतीने हे सगळं मॉडेल उभं केलं. आणि 22 जुलैला आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसाला आम्ही त्याची सुरुवात केली. योगायोगाने ती कन्सेप्ट एवढी हिट झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात त्याची एवढी चर्चा झाली की 2020ला शासनाला शिवभोजन लॉन्च करावं लागलं. पण मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रातली पहिली 10 रुपयाची थाळी ही बदलापूरला आमच्या ताईस किचनला सुरू झाली. याचा पर्टिक्युलर टाइम तुम्ही ठेवलेला आहे दिवसामध्ये? हो, साधारणतः 11:30 ते 2 वाजेपर्यंत हे चालू असतं. आणि आता फक्त एकच ठिकाणी नाही, आता बदलापूरमध्ये 5 ठिकाणी याचे केंद्र झाले. इथेच नाही तर ताईस किचनचीच ब्रांच ही औरंगाबादला सुद्धा झालेली आणि तिथे पण व्यवस्थित चालू आहे. याच मॉडेलवर याच सगळ्या जे काय त्याला लागणार आहे ते अनेक लोकांनी ती कन्सेप्ट घेतली आणि त्यांनी आपापल्या परीने त्या ठिकाणी सुरू केली. पण आज 2018 पासून ते आज म्हणजे 6 वर्ष निरंतर न थांबता न खंड पडता. कोविडच्या काळामध्ये 200चे 600 व्हायचे पण जेवणासाठी कोणालाच नाही. आता मी तेच विचारणार होतो, कोविड काळात सुद्धा हे सुरू होतं. कोविड काळात सुद्धा सुरू होतं आणि लोकांनी अत्यंत तेव्हा, कारण तेव्हा काहीच पर्याय नव्हता लोकांकडे, त्यावेळेस 600 लोक येऊन सुद्धा त्या ठिकाणी जेवायचे. पण कुठेच हा जो अग्नी आहे तो सदैव पेटता राहिला आणि आजपर्यंत व्यवस्थित चालू. लोकांचे आशीर्वाद म्हणायला पाहिजे. निश्चितपणे आणि त्याच्यासारखं मोठं म्हणजे आपण जेव्हा एवढं समाजसेवेबद्दल बोलतोय मगासपासून आणि जी तुमचं राजकीय एक ताकद आहे ती अशा गोष्टींसाठी वापरली तर खऱ्या अर्थाने ज्या लोकांची पोटाची खळगी भरणं म्हणजे आपण मोठमोठ्या घोषणा करतो की इंडिया देयर विल बी नोबडी हंग्री इन इंडिया, पण असं जर प्रत्येक शहरात सुरू झालं तर खरंच ते म्हणावंच लागणार नाही हंग्री हा शब्द. डेव्हलप्ड कंट्री म्हणतो तिथे हंग्री हा शब्द आलाच नाही पाहिजे. देयर शुड बी नो वन हू इज हंग्री. पुढे एक दादाच फिटनेस सेंटर, त्या संदर्भात आपण एक चर्चा करू. दादा फिटनेस सेंटर तुम्ही सुरू केलं, त्यामुळे दादाच या नावावरून तुम्ही अजूनही काही उपक्रम सुरू केले. क्रीडाचं म्हटलं गेलं तर तुम्ही इथे क्रिकेटसाठी एक भव्य स्टेडियम बदलापूरमध्ये उभारण्यासाठी तुमचा प्रयत्न सुरू आहे. त्या संदर्भात काय सांगाल? आपले जे आदर्श असतात त्यांच्या नावाने कायमच काहीतरी उपक्रम घेतले असताना मला असं नेहमी वाटतं की एखादा उपक्रम सुरू केल्यानंतर तो बंद नाही झाला पाहिजे. आपण सध्याच्या जगामध्ये जिथे आपण सध्या राहतोय तिथे आपल्या सगळ्यांना माहितीये की कार्यालय सुद्धा ही उद्घाटन होतात
आणि साधारणतः महिन्या 2 महिन्यात 4 महिन्यात कार्यालय बंद होतात. बंद होतात. तर हे जे उपक्रम आहेत ते बंद नाही झाले पाहिजेत, हे पहिलेपासून माझ्या डोक्यात होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, ताईस किचनचे 6 वर्ष झाले आणि ते जर बंद पडून द्यायचं नसेल तर आपण ज्यांना आदर्श मानतो, ज्यांना गुरु मानतो, त्यांचं नाव दिलं की आपल्याला बॅक ऑफ द माइंड असतं, बाबा ते दादांच्या नावाचं आहे, मला ते सुरू ठेवायचं. सुरू ठेवायचं. बरोबर. तर तशा पद्धतीने आम्ही दादाज नावाने वेगवेगळे उपक्रम चालतात. आपण दादाज फिटनेस सेंटर सांगितलं, तर तेच की तरुणांमध्ये एक फिटनेसचं पण त्यांना कॉन्शियसनेस हवा, तरुणाई ही सुदृढ राहिली पाहिजे. बरोबर. आणि मग असे जे काही सगळे उपक्रम आम्ही तरुणांसाठी घेतो आणि ते बॅक ऑफ द माइंड ठेवून दादाज जिम, जिथे फक्त 200 रुपये महिना, अशा पद्धतीने आम्ही ते फिटनेस सेंटर उभं केलं. तिथे खूप छान प्रतिसाद मिळतो. साधारणतः 400 ते 500 मेंबर्स त्या ठिकाणी दादाज जिमला येतात. तसे अनेक उपक्रम म्हणजे दादाज जिम, त्याच्यानंतर आम्ही दादाज पॅथॉलॉजी लॅब, म्हणजे आता साधारणपणे आपण जर सीबीसी बाहेर केलं तर 100, 150, 200 पण घेतात, पण 50 रुपयामध्ये सीबीसी करून देतो. ते दादाज पॅथॉलॉजी मध्ये. आता त्याच्याच बाजूला आम्ही दादाज क्लिनिक सुरू केलंय, म्हणजे एकही रुपया न देता त्या ठिकाणी त्याला जो काही उपचार असेल, जे काय असेल, ते डॉक्टर स्वतः MBBS डॉक्टर असतात. वर त्यांना औषधं सुद्धा आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट मिळावी, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला ताप आहे किंवा कुठलाही आजार आहे, तो जर तिथे आला तर त्याच्या औषधांसकट विनामूल्य तो तिथून बाहेर गेला पाहिजे. यासाठी दादाज क्लिनिकची सुरुवात त्या ठिकाणी केली आहे. लवकरच आम्ही दादाज बचत गट भवन सुद्धा सुरू करण्याचं आमचं मानस आहे. आणि अशा अनेक गोष्टी, म्हणजे कुठल्याच क्षेत्रात आपण मागे नाही राहिलो पाहिजे. आणि छोटीशी संकल्पना आहे, आपण शारदा गिरणी सुरू केली. त्या गिरणीमध्ये आपण बाहेर गेलो जर तर 1 किलो धान्य दळून द्यायला साधारणतः 10 रुपये किंवा 8 रुपये असे घेतले जातात. आम्ही 1 रुपयात धान्य दळून देतो आणि एका घराला 5 किलो धान्य दळून देतो. म्हणजे 5 किलोचे 5 रुपये होतात. बाहेर गेलं तर त्याचे साधारण 45 रुपये होतात, 30 रुपये होतात. त्या जे वरचे पैसे आहेत 20-25 रुपये, त्याच्यात एका महिलेची भाजी येते. प्रत्येक हे उपक्रम सुरू केले त्यातून लोकांचे पैसे वाचणे फायदाच आहे प्रत्येकाला. हा, आणि आपण बाहेर महिन्याने सगळा रेकॉर्ड आहे. साधारणतः दररोज 60 ते 70 महिला येऊन तिथे धान्य दळून देतात दररोज. फिटनेस सेंटरचं पण मला असं कळलं की त्याची खूप रिझनेबल अगदीच. हा, तेच तुम्हाला सांगितलं. म्हणजे आता बाहेर हजारोंमध्ये चालू आहे, तेव्हा आम्ही महिना 200 रुपये त्या ठिकाणी, आणि खरंच कोणी गरीब असेल आणि त्याला तर आम्ही ते विनामूल्य सुद्धा करतो. म्हणजे एक जसं माझ्या लायब्ररीमध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत. एक तर अनुभव असा आहे की समोरच टायर, म्हणजे टायर मध्ये हवा भरण्याचं आणि पंक्चर काढण्याचं काम करतो एक मुलगा. तो पण लायब्ररीत येऊन अभ्यास करतो. त्याच्याकडनं काहीच घेतलं जात नाही. तर ह्याचा मेन काय आहे की तुमचा उद्देश काय. तुमचा उद्देश हा सामाजिक चळवळ घडवणं आहे, आपल्या देशाला पुढे आणणं आहे, आपल्या शहरापासून सुरुवात करणं आहे, आणि एक प्रोग्रेसिव्ह आपण म्हणतो पॉलिटिक्स हे असलं पाहिजे. त्या दृष्टीने ही सगळी कामं आणि उपक्रम चालू. एवढा सगळं तुमचे एकंदर मी कामाचा आढावा घेतला. मी एक प्रत्येक उपक्रम मला तो हे झाला. त्यात आणखीन एक मला तो भावला, तो म्हणजे तुमचं जे व्यसन मुक्ती समाज जो काही तुम्ही उपक्रम तो हे केला, तो तंबाखू मुक्त असं हे केलं, ते खूप चांगलं वाटलं. ते की म्हणजे त्या तंबाखूमुळे कुठेतरी असं तुम्हाला जाणवलं असेल की तंबाखू किती घातक आहे. ती डोक्यात कधी अशी कल्पना आहे की या तंबाखू मुक्तच आपल्याला हे करायचं आहे. कारण खूप सिगारेट आणि तंबाखूचं प्रमाण आहेच, वाढलेलंच आहे. दिवसाला 1-1 पॅकेट संपवणारी मंडळी बघितली. ते तर आहेच. आणि अलीकडच्या काळात सगळ्यात मोठा जो धोका आहे तो ड्रग्स पासून आहे. आपण मागच्या काळात पाहिलं की अनेक ठिकाणी, आणि दुर्दैवाने बदलापूरचं नाव पुढच्या काळात या गोष्टीमुळे खराब व्हायला नको अशी खरंच त्या ठिकाणी ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं तसं सलाम मुंबई फाउंडेशन मध्ये काम करत असताना वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सवर त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे काम करत असतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये जेव्हा मी होतो त्यावेळेस शिक्षण असेल तर शिक्षण कट्टा, जसं मी तुम्हाला विज्ञानाचं सांगितलं तर विज्ञान गंगा, महिलांचं झालं तर यशस्विनी अभियान, रोड सेफ्टीसाठी त्याच्यासाठी मोठं आहे.
आज आपल्याला किंवा मागच्या जनरेशनला अपेक्षित नव्हतं की पुढच्या जनरेशन मध्ये इतक्या तरुण वयात, म्हणजे गेल्या 2-3 महिन्यात मी सांगू शकतो तुम्हाला की 25, 30, 32 वर्षाच्या कितीतरी मुलांना हार्ट अटॅक आलेले, हो. कितीतरी म्हणजे ऑलमोस्ट अनेक लोकांना कॅन्सर होत आहेत. आणि ह्या सगळ्याला जर कुठेतरी आळा बसावा तर ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणूनच सलाम मुंबई फाउंडेशनची टायअप करून ते अनेक वर्ष ह्याच्यात काम करत आहेत. आणि माझा तर हेतू हा आहे की बदलापूरच्या जवळचं एखादं खेडेगाव आपण पूर्णपणे तंबाखू मुक्त करू, म्हणजे तिथला एकही व्यक्ती तंबाखूचं सेवन करत नाही, सिगरेट ओढत नाही, अशा पद्धतीचं जर मॉडेल आपण केलं. बाकी पुस्तकांचं गाव झालंय, सगळे गाव झाले, पण एक असं मॉडेल जिथे एकही माणूस व्यसनाधीन नाही, अशा पद्धतीचं करायचं हे पुढच्या काळात माझ्या मनात. वा, सुंदर. एक आपण म्हणतो की एक माणूस अख्खी सिस्टम नाही बदलू शकत, पण एका माणसाने कुठून तरी सुरुवात करावीच लागते, तेव्हा ती सुरुवात होते. जशी तुम्ही ती सुरुवात केली, तुमचे भ्रष्टाचाराविरुद्ध एल्गार जो होता, म्हणजे ते मला थोडंसं एक विचारायचं की म्हणजे काय तुमचं धोरण असणार की भ्रष्टाचाराच्या विरोधात, कारण वर्षानुवर्ष आपण बघतोय भ्रष्टाचार सुरूच आहे, त्याला आळा घालण्यासाठी, तो थांबवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? नाही, त्या बाबतीत तर ज्या वेळेस मी पहिल्या निवडणुकीला सामोरं गेलो त्याच वेळेस मी लोकांसमोर जात असताना त्यांना वचन दिलं होतं की मी एक तर वेल ऑफ आहे, मला अशा कुठल्या चुकीच्या, म्हणजे लोकांची कसं असतं, एखादा पुढारी झाला की त्याची हावच कधी संपत नाही, परंतु मला नाव कमवायचंय, मला लोकांसाठी काहीतरी करायचंय, या भावनेतून मी ह्याच्यात उतरलो. आणि शेवटी मला असं वाटतं की मी तरी ती सुरुवात करू शकलो की मी ह्याच्यात पडलो. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, अनेक शत्रू माझे झाले, हे तर ते सांगत राहिलं तर फारच आपली मुलाखत वाढेल, परंतु शेवटी मी या कन्क्लुजनवर आलो की मी कुठलंही चुकीचं कृत्य करणार नाही, मी कुठल्या चुकीच्या पद्धतीने आणि मार्गाला करप्शनच्या बाबतीत जाणार नाही. मागण्या त्या बाबतीत अनेक केल्या, इथपर्यंत की उपनगराध्यक्ष असताना मी माझ्या टेबलवर बोर्ड ठेवला होता की से नो टू करप्शन. आणि हे सगळ्यांना माहिती, मी मागणी केली होती की प्रत्येक केबिन मध्ये सरकारी ऑफिसेस मध्ये सीसीटीव्ही लावा. शेवटी ते सिस्टम आहे, त्या सिस्टम मध्ये अनेक लोक आहेत. मी ऍज अ फॉरेन पॉलिटिकल जाऊन पूर्ण सिस्टम लगेच, जसं आपण मगाशी म्हटलं तसं बदलू शकत नाही, पण अशी जास्त लोक आली तर पॉझिटिव्ह चेंजेस दिसते. माणूस आणि सिस्टमच्या विरोधात जाणं ते सोपं नाहीये तेवढं. एक माणूस जातोय सिस्टमच्या विरोधात, त्याला ते तेवढे संकटांना पण सामोरं जावं लागत असेल. आणि अगदी म्हणजे खरं सांगायचं तर हे सिस्टम इतकं विचित्र झालेलं आहे की अशी जमले पैसे घेत नाही ना, एक काम करा, त्याचे पैसे मला आणून. तर म्हणजे जो आपला एम आहे की आपल्याला करप्शन थांबवायचंय, ते कुठून तरी येऊन ते कुठेतरी होतच आहे. पण आपल्याला हे समाधान आहे की आय एम नॉट इन्व्हॉल्ड, तेवढं खरं आहे. म्हणजे तुम्ही जेवढं होईल तेवढं तुमच्याने शक्य तुम्ही थांबवायचा प्रयत्न चालू आहे. आज वेळ दिलात, वेळ काढून माझे एवढे प्रश्न होते ते मी चर्चा झालेली आहे. खरंच धन्यवाद, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद, थँक्यू.